मित्रांनो, आजच्या उसतडण्याच्या मैदानामध्ये सुंदर अशी गुलालाची गाडी रंगलेली आहे. सैराट आणि भुंगा जी कायम गाडी पळते या सीझनला, मला वाटतं आतापर्यंत अपराजित जोडी ठरलेली आहे. आणि आज पण चांगली गाडी झाली. सुनील शेठ बसलेत. काय बोलाल सुनील शेठ? भाईंबरोबर मला वाटतं तुमचं पैरं पण होतात आणि गाडी पण होतं. आणि मला वाटतं काना शेठचा मेहरबान यांच्यासोबत पण कधी पैरं झालेलं असतील तुमचं? गाडी मैत्रीपूर्ण झाली का तर काना दादा, भाई, मिलिंद शेठ आणि मी आम्ही चौघांनी मिळून गाडी जमवली होती. आणि काय आमची गाडी मैत्रीपूर्ण का तर दादाचा मला फोन आला होता. मी थोडा लेट आलो मैदानात. दादाचा फोन आला होता का कानाचा फोन आले गाडीचा काय करता दादा बोलला. मी बोललो तुमच्या पद्धतीत करा, पण बोलतो तुम्ही या जरा अड्ड्यात आल्यावर काय ते करू. त्याच्यामुळे काय मैत्रीपूर्ण गाडी झाली. भाई होते, काना दादा होते आणि मिलिंद शेठ आणि मी, आणि एकदम मैत्रीपूर्ण गाडी झालेली. त्याची गाडीच्याबद्दल काही वाद नाही. बरोबर आहे. आणि मला वाटतं जशी चारही बैलांचं मला वाटतं आज कौतुक व्हायला पाहिजे. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. काय बोलाल? आम्ही नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करायसाठी मैदानात येतो. काय लोकांना असं वाटतं का आम्ही दपून राहतो. दपून बिपून काय राहत नाही. गाडी आहे, भरपूर जणांची नावं होती. मला पोरांचा फोन आला होता, याचं नाव एवढ्यावर आहे, याचं नाव. मी बोललो नको, मी येतो मैदानात, मी आल्यावर काय काय करा दादाने मी बसून ठरवतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं आता उसडण्याचं मैदान झालं, तिथं आपली बाईट झाली होती. 2 गाड्या झालेल्या आहेत. त्यानंतर बघा आज तिसरा का चौथा दिवस आणि लगेच आज पण एक गाडी. काय बोलाल? म्हणजे जोडीचं कौतुक व्हायला पाहिजे. काय नाही, जवळीचं आम्ही मालक कौतुक करण्यापेक्षा पब्लिकने कौतुक केलं पाहिजे. ते तर होतंयच. बरोबर. का तर मी स्वतः बोललो काही. आता मिलिंद शेट्टी दिवशी एवन जोडी बोलली. काही लोक कमेंट करतात का 2 गाड्या नाही जिंकल्या तर लगे एवन जोडी झाली का. आम्ही नाही एवन जोडी बोलत, ही पब्लिक एवन जोडी बोलतो. राहुल भोईर मानेराचा झाला तो एवन जोडी बोलतो. का आम्ही स्वतःहून नाव नाही दिला गाडीला. बरोबर आहे. कुठेतरी आता तुम्ही सुरुवातीपासून सांगत आले की आमच्या बैलाची आम्ही कधीच वाहवा नाही केली. लोकांनी आता ओव्हरटेकिंग बोलतात तो पण तेही लोकांनीच नाव दिलेलं आहे. आपली बघा स्वतः आम्हाला बैल पळते याचा काही गर्वच नाही. का तर आम्ही बघा आता बाईंच्या जोडीला गाडी झाली, पोरांना मी आवाज दिला, कोणी आवाज करायचा नाही. आम्ही कधीच कोणाची पण गाडी होते आम्ही कधीच जल्लोष करत नाही. का तर बघा सर्व आपले मैत्रीचे संबंध असतात. त्याच्यामध्ये काय होतं, जल्लोष केल्यावर माणसाला राग येतं. आणि आता कसे कानादा झाले, बाई झाले, मिलिंद शेठ, आमचे एकदम मैत्रीचे संबंध आहेत. आणि कुठेतरी पैरेकरी पण आहात तुम्ही. हो, पहिल्यात पण पळतो. आता बघा मेहरबानमध्ये पण पळालेलो आहे मी, आणि या बाईच्या अर्जुनमध्ये पण पळालेलो आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी असाच खेळ पाहिजे. आणि मला वाटतं भाई पण आलं होतं हात मिरवायला गाडी झाल्यानंतर. काय बोलाल? बाई तुम्हाला काय सांगतो, प्रेमानेच गाडी झाली. बाईनीच आवाज दिला का गाडी केल्याची आपण, तर बरं गाडी केलो. दादा मला बोलले काय करता, बरं गाडी केल्याची. बरोबर आहे. आणि नियोजन म्हणजे आता बघा जसं आज ड्रायव्हरांचं कौतुक व्हायला पाहिजे. दोन्ही ड्रायव्हरांचं कुठेतरी बघा ती गाडी पण तोरीस तोर पळालेली आहे, या पण मान्य करतोय. आणि ही गाडी पण बघा निकालामध्ये घुसली गाडी, आणि कायम निकालामध्ये घुसणारी ही गाडी आता ठरतंय. काय बोलाल? काय नाही, आमचा कुणाल ड्रायव्हर म्हणजे एकदम माझ्या खात्रीचा ड्रायव्हर आहे. आणि आमचा पंकजला पण पंकज पण आमचा घरचा ड्रायव्हर आहे. का तर दोन्ही ड्रायव्हर चांगले आहेत, म्हणजे विश्वासाचे आहेत. का तर मी कुणाला असला आणि पंकज असला मला काही टेन्शन नसतं, भीती नसतं. आणि सुट्टी मेकर बोला तर आर्यदादा असला तर मला अजिबात म्हणजे काय टेन्शन नसतं. मी डायरेक्ट पुढे येऊन राहतो. आर्यदादा नसल्यावर मला जरा भीती वाटतं. बरोबर. सुनील शेठ ज्या वेळेला गाड्या मांडल्या होत्या ना, तर इकडे पाठीमागे जी लोकं होती म्हणजे धाग्यावर किंवा पाठीमध्ये उभी होती बॅरिकेडच्या पाठीमागं, सर्वांनी कौतुक केलं चारही बैलांचं. आज थोडी पण हालचाल न झाली चारही बैलांची. म्हणजे कुठेतरी एक प्रामाणिकपणे चारही बैला उभी राहिली. काय बोला? हा, प्रामाणिकपणा बघा. त्यांची पण गाडी चांगलीच पळाली. माझा बैल थोडासा उडीला थोडासा पडला, पण गाडी चांगली झाली. आणि ती बैल पण मेहरबान पण बोलला तर टॉपचा बैल आहे. आणि बाईंनी उतरलेला बैल तो पण आता गाडी अपराजित बैल होता. त्याच्यामुळं बैल चारी चांगलीच आहेत. बरोबर आहे. आता जितेश शेठ बघा कायम आपण बघतोय, मागच्या वर्षी पण जितेश शेठ यांच्या नावावर करार झाला होता सैराटचा. आणि येणाऱ्या कालामध्ये मग काय होतंय का खाली असंच मैत्रीमध्ये? जितेश शेठचाच बैल आहे. बरोबर. मी माझ्यापासून त्याला जास्त काळजी असते बैलाची. का तर गाडी खालती गेली का तो जास्त असतं, मी खालती जास्त नसतं, तोच खालती असतं. पोरांना मार्गदर्शन करत असतं, असं करा असं करा. आणि जरी पण काय असला तरी जितेश शेठच असतं, काही विषय नाही त्याच्यामध्ये. जितेश शेठचा म्हणजे आमचा बैल जितेश शेठचा आहे. बरोबर. आता थोडक्यात मी जितेश शेठशी बोलतो. शेठ नमस्कार. नमस्कार. बघा कायम मैदानामध्ये सैराट आल्यानंतर तुम्ही असतातच, आणि कुठेतरी तुमच्यासाठी तो गुलाल घेतोय, तुमच्या धडकसाठी गुलाल घेतो. काय बोला? हो, सर्वांसाठी, प्रेक्षकांसाठी, माझ्यासाठी आणि आमच्या पोरांसाठी आणि सर्वांसाठीच गुलाल घेतो बैल. आणि आपल्या ठाणे रायगडची आपली शान आहे सैराट. बरोबर आहे. आणि मला वाटतं ठाणे रायगडचीच नाही तर आता मुंबईची पण शान झालेली आहे तो. हा, पूर्ण मुंबईचीच. कारण कुठेतरी आज मला वाटतं ही गाडी ज्या वेळेला मुंबईला पळतोय ना, तर अखंड महाराष्ट्रमध्ये गाडीची चर्चा होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर बैलाची चर्चा आहे. आणि भोंगाची पण चर्चा आहे आणि मेहरबानची पण चर्चा आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला वाटतं 2 ते 3 गाड्या जिंकून मला वाटतं बिच्चूने पण आपलं नाव केलं आहे. बिच्छूनी पण कमी वेळात चांगला नाव केलं आहे संदीप मालीचं भाई वापरचा. बरोबर आहे. आता ही गाडी जी पळते काय बोलाल जितेश शेठ, तुम्ही स्वतः बघतात
खूप गती लावते गाडी, कुठेतरी बघा बघण्यासारखी गाडी असते, काय बोला? बघण्यासाठी गाडीच आहे आणि बैलाचा माथ्याला माथा झुलतो आणि दोन्ही बैलांचा चांगला मेल जुळले त्याच्यामुळे गाडी जास्त स्पीडने पळते. बरोबर आहे. आणि जी आज गाडी झाली, या गाडीवर बसलेला कुणाल ड्रायव्हर, कुठेतरी बघा भुंगा आणि सैराटच्या कायम गाड्या आम्ही बघत असतो, पंकज किंवा कुणाल, पण कुणालच्या हातात मला वाटतं आतापर्यंत गाडी नाही पडली. कुणालच्या हातात पण नाही गाडी पडली आणि पंकजच्या हाताने एकच गाडी पडली होती. बरोबर आहे. आता या उसाटण्याच्या मैदानाविषयी 2 शब्द काय बोलाल? आज जर कुठेतरी ना VIP नियम नव्हतं, कुठेतरी सर्वांना एक समान दाखवलं का? तर आता मागं बनवलेला मैदान झाला, तिथे काही थोडक्यात मिसअंडरस्टँडिंग झाली सर्व गाडा मालकांची, की छोटं गाडा मालकांचं असं म्हणणं होतं की मोठ्यावाल्यांना संधी देतात, पण आज इथं छोटा मोठा काहीच ना, सर्वांना एक समान हे दिलेलं. असं काय ना, मैदानवाल्यांचे प्रयत्न करतात, पण काय होतं माहिती आहे का, व्हॉट्सअप बोलल्याच्या गाड्या जमतात ना, व्हॉट्सअपला कमसे कम ते 50 ते 60 गाड्या जमतात. ते काय करतात, 3 वाजता नावनोंदी करायला येतात. 3 वाजता नावनोंदी करायला आल्यानंतर 4 वाजता बैल काढतात. ती मला संध्याकाळी शर्ती ज्या मैदानामध्ये जमतात त्या होत नाही ना. बरोबर आहे. म्हणजे व्हॉट्सअपवाल्यांना अजून काही टायमाची म्हणजे एक पाबंदी असली पाहिजे, काय बोला? व्हॉट्सअपवाल्यांचं मला तर वाटतं तरी ग्रुपला लिस्ट टाकायला पाहिजे. आपला बैलगाडा संघटनेचा ग्रुप आहे ना, त्यांची लिस्ट टाकायची लाईनीशीर, जेवढ्यांची जमली त्यांची. त्याची 2च्या आतमध्ये जर बैल काढली नाही तर त्यांची शर्यतच कॅन्सल करून टाकायची. बरोबर आहे. पण असं प्रत्येक मैदानामध्ये होतंय, पण हे नियम पण काढतात, पण कसं ते गाडा मालकांकडून आपल्याला सहमत नाही दिसत, काय बोलत? मी काय बोलतो, एक साथ लिस्ट बनवली आपण, 1 पासून जे 50 गाड्या बनल्यात 50 पर्यंत, त्या गाड्या 2च्या आतमध्ये नाही निघाल्या तर जेवढ्या समजा 25 गाड्या पडल्या, 25 कॅन्सल करायच्या. बरोबर आहे. तेव्हा ते येतील बरोबर पुढच्या मैदानात. बरोबर आहे. आणि आज पण जिथे तुम्ही बघितलं असेल, नोंदणीसाठी खूप मोठी लाईन लागली होती, पण त्याच्यातनं बरेचसे गाडा मालक आज रिटर्न गेले, कारण बघा आता प्रत्येकाला भाडा भरून इथे यायला लागतो. ते काय होतं माझं की सर्व व्हॉट्सअप मुलांचीच मुलं होतं आणि मैदानात पण काही लोक लेट येतात, 12 वाजता घरनं निघतात आणि 2 वाजता शर्यत जमते आणि 3-4 वाजता नाव द्यायला जातात. त्यांची कुठली शर्यत होईल? बरोबर आहे. आणि जसं मला वाटतं मागच्या वर्षी पण मला वाटतं सैराटचे खूप व्हॉट्सअपवरती गाड्या कमी पळाल्या, आणि या वर्षी तर मला वाटतं आतापर्यंत एकही गाडी नाही आम्ही व्हॉट्सअप. मैदानामध्ये येतो आणि खुलेआम नाव देतो, ज्यांना फिरवायचं ते फिरवतील, नाही तर आपण त्यांच्यावर फिरवायचा. बरोबर आहे. म्हणजे खेळ दाखवायचा खाली. हा, खेळ दाखवायचा. व्हॉट्सअपमध्ये मात्र काय होतं, मोठी गाडी असली आम्ही तर लेट काढू, नाही तर ते तर लेट करतील, त्याच्यावर कोणते 2 शब्द ऐकायचे ते पण बरोबर नाही वाटत आपल्याला. बरोबर आहे. आता ज्या वेळेला गाडी झाली ना, कुठेतरी राहुल भैर असतील, त्यांनी कुठेतरी तुमचं पण नाव घेतला, तर बऱ्याच जणांची अशी चर्चा चालू आहे का करार होत आहे का काय? ते आमचा घरचा वैर आहे, त्याचा काही विषय नाही. कारण असो किंवा नसो, जे पहिले होता ते पण आज आहे, आज आहे ते पण पहिलं होतं, असं म्हणजे काय नाही. संबंध कायम राहतील. हा. बरोबर आहे. कारण करार असो किंवा नसो, पण संबंध कायम टिकून राहतील. कारण असलं तरी तेवढाच जीव आहे, नसलं तरी तेवढाच जीव आहे. बरोबर. आणि मला वाटतं कायम ज्या वेळेला पण मुलाखती आपल्या झालेल्या आहेत धडकच्या किंवा वेगळ्या बैलांच्या, तुम्ही कायम सैराटचा उल्लेख केलेला आहे. आता आम्ही उल्लेख करण्यापासून लोकच करतात की आपला बैल सैराट ओव्हरटेकिंग आहे म्हणून. बरोबर आहे. चला, आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल, शेवटचा प्रश्न घेतो मी. आजचा गुलाल आमचे महाराष्ट्राचे लाडके विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांना आम्ही आजचा गुलाल समर्पित करतो. कारण की विष्णू शेठसारखा बैलगाडा मालक होणे शक्य नाही आणि विष्णू शेठचा भले नाद केला, पण त्यांना कोणालाच विष्णू शेठ ऐकला नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी चला मित्रांनो, आजची मुलाखत पण आपण थांबूया. कुठेतरी आजचा भुंगा आणि सैराटचा गुलाल असेल आपले बाबा विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचे आत्ताच कुठेतरी प्रथम पुण्यस्मरण झाला, त्यांना समर्पित असेल. चला, तुम्हाला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद तुमचे.